कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रायसेम हातपंप यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी आपलं थकीत मानधन मिळावं यासह इतर मागण्यांसाठी आजपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिलाय। गेल्या 35 वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्तीचं काम करणाऱ्या ट्रायसेम हातपंप यांत्रिकी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा मानधनावर काम करावं लागते। त्याचबरोबर 11 वर्ष झालं कर्मचाऱ्यांचं मानधन वाढ न झाल्यानं आजपासून जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। यावेळी थकीत मानधन आम्हाला मिळालंच पाहिजे अशा घोषणांनी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आमचा फरक मिळाला पाहिजे, आमचा फरक मिळाला पाहिजे, आमचा फरक मिळाला पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा। वाढत्या महागाईनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन वाढ मिळावं, 6 महिन्यांपासून थकीत असलेलं वेतन 7 तारखेच्या आत मिळावं, 2013च्या ठरावानुसार 50 रुपयांचा थकबाकी फरक मिळावा यासह इतर मागण्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। आमरण उपोषणात खंडेराव भापकर, बजरंग कांबळे, सहदेव साळुखे, संभाजी माने, बलदेव कांबळे, अरुण कुरणे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत।